नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. या ठिकाणी आपण इयत्ता 7वी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा अभ्यास सुरू केला होता. त्यातला मॅथमॅटिक्स या विषयातील दुसरा टॉपिक ऑपरेशन्स ऑन नंबर म्हणजे संख्यांवरील क्रियाला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये पहिला सब टॉपिक डिव्हिडंड डिवायझर डिव्हिजिबिलिटी टेस्ट, ज्याला मराठीत विभाज्य विभाजक विभाज्यतेच्या कसोट्या म्हणतात, याचा आपण अभ्यास सुरू केलेला होता. त्याच्यावरचे बरेचसे आपण क्वेश्चनही बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एकदा थोडेसे अजून काही क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. जे कोणी या चॅनल आता सध्या नवीन असतील त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जे जुने व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला जाऊन त्यांनी बघायचं आहे. बेसिक्स त्यातनं क्लिअर करायचं आहे. जर तुम्हाला फक्त क्वेश्चनवरती लक्ष द्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. व्हिडिओ आवडला असला तर सगळ्यात शेवटी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला, त्यातलं कंटेंट आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जर कोणी तुमच्या ओळखीमध्ये स्कॉलरशिपची तयारी करणार असेल विद्यार्थी तर त्यांना हे चॅनल नक्की शेअर करा. तर ठीक आहे, चला तर आपण पुढे बघूया. आपला आज ओके, चला बघा. एकदम पहिला क्वेश्चन बघा, हा वाला. काय सांगितलंय? 1, 2, 4 या अंकापासून, या डिजिट्सपासून, ओके इंग्लिशमध्ये सांगतोय 1, 2, 4 दीज आर द डिजिट्स. by using these digits we have to make a 3-digit number, or possible 3-digit number we have to make. Okay, then we have to add all these numbers. Okay, whatever the 3-digit numbers are made from the using 1, 2, 4, we have to make addition of all the numbers, and then we have to check that addition is divisible by which of the following numbers given in the option. ओके, तर तुम्हाला इथे विचारलं 2 अचूक पर्याय निवडा. तर ऑप्शन मधले वी हॅव टू चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. ओके, दिलेल्या ऑप्शनमधून तुम्हाला 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला चूज करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय लक्षात घ्यायचे की तुमच्याकडे डिजिट्स कोणते कोणते दिलेत? 1, 2 आणि 4 दिलेत. त्यातनं 3 डिजिट नंबर बनवायचे, त्यांची ॲडिशन करायची, मग त्यांना कोणत्याने डिव्हिजिबल होते ते चेक करायचे. ओके, आता याला नॉर्मल प्रोसिजर कशी डिटेलमध्ये सांगतो, त्याच्यानंतर त्याला शॉर्टकट कसा वापरायचा तेही तुम्हाला इथं सांगतो मी. ओके, सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवरती पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा 1, 2, 4 पासून जे अंक तयार होतात, 3 अंकी संख्या तयार होतात, त्यातल्या 1, 2, 4 त्या सगळ्या लिहून काढायच्या. 1, 4, 2, त्याच्यानंतर 2, 4, 1, 2, 1, 4, नंतर 4, 2, 1 आणि 4, 1, 2. दीज आर द 6 डिफरंट 3-digit numbers which are made by using 1, 2 and 4. ओके, आता काय करायचं तुम्हाला? यांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. ओके, आता यांची ॲडिशन केली तर ती ॲडिशन येते 1, 5, 5, 4. ओके, आता ही ॲडिशन माझ्या डोक्यात मी केलेली होती, त्यामुळे तुम्हाला इथं आन्सर लिहिलेलं आहे. काय केलं बघा, एक लाईन बघा. ओके, मी तर एक लाईन सेपरेट करतो. एक लाईन मी इथं थोडी सेपरेट करतो. एकच मिनटं, दुसरा पण आला. युनिट प्लेस सेपरेट केला. आता टेन्स प्लेस मी थोडा सेपरेट करतो. ओके, हा 2 कशाला आला रे सोबत? चला, या 2ला मी इथं जागेवर लिहून टाकलं. आता प्रत्येक प्लेस बघा, हा युनिट प्लेस आहे, हे टेन्स प्लेस आहे आणि हा 100 प्लेस आहे. बघा, प्रत्येक लाईनमध्ये प्रत्येक नंबर हा 2 वेळा रिपीट झाला आहे. 4 2दा रिपीट झाला आहे, 2 पण 2दा रिपीट झाला आहे, 1 पण 2दा रिपीट झाला आहे. ओके, इकडं पण सेम आहे. 2 2दा रिपीट आहे, 4 2दा रिपीट आहे, 1 2दा रिपीट आहे. ओके, 2 वेळा रिपीट झालेला आहे. 100 प्लेसवरती पण सेम आहे. 2 टाइम्स त्यांचं रिपिटेशन झालेलं आहे आणि याचंच आपल्याला ॲडिशन करायची आहे. ओके, जेव्हा आपण या सगळ्या प्लेसेसची ॲडिशन केली, जेव्हा युनिट प्लेसची ॲडिशन केली तेव्हा ही येते 14. टेन्स प्लेसची केली तेव्हा पण 40 येणार आहे. आणि 100 प्लेसची जरी केली तेव्हा पण त्याचा आन्सर किती येणार आहे? 14च येणार आहे. ओके, म्हणजे काय की तुम्हाला इथं डिजिट्स किती बनत आहेत आणि कसे बनत आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. हे लक्षात येते? आता हे थोडंसं मी रफ करतो. ओके, इथं डिजिट्स किती बनत आहेत हे महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला. तुम्ही या क्वेश्चनला कसा अप्रोच करताय ते चेक करायचं आहे. बघा, 1, 2 आणि 4 हे 2 डिजिट्स आहेत. आता काय सांगितलं तुम्हाला? हे सगळे डिजिट्स एका प्लेसवरती डबल वेळा रिपीट होत आहेत. ओके, म्हणजे हे परत घेतो मी एकदा.
ओके. मग आता ह्यांची ॲडिशन करायची आपल्याला. ह्या सगळ्यांची ॲडिशन केली तर ती ॲडिशन येते आपल्याला 14. ओके. 3 डिजिट विचारले. पुढे बघूया. 3 डिजिट्स विचारले म्हणजे युनिट प्लेस असणार आहे, टेन्स प्लेस असणार आहे आणि 100 प्लेस असणार आहे. ओके. आता हे जे आपण ॲडिशन केली 14 ती प्रत्येक लाईनसाठी होती. युनिटसाठी पण होती, बरोबर, युनिटसाठी पण होती, टेन्स प्लेससाठी पण होती आणि 100 प्लेससाठी पण होती. मग या 14ला कसं लिहायचं बघा. जेव्हा युनिट प्लेसची ॲडिशन केली तेव्हा युनिट प्लेसवरती 4 येणार, टेन्स प्लेसवरती 1 येणार. हे कशासाठी आहे? जेव्हा युनिट प्लेसची ॲडिशन मी जेव्हा रायटिंग करतोय तेव्हा. जेव्हा 10 प्लेसवरची करतोय तेव्हा 10 प्लेसवरती 4 येणार, 100 प्लेसवरती 1 येणार. आणि जेव्हा मी 100 प्लेससाठीची जी लाईन होती आपण मगाशी 3 वेळा ॲडिशन केली होती 14 14 14, त्यांना फक्त कसं लिहितोय बघा. युनिट प्लेसवरती लिहिताना युनिट प्लेसपासून सुरुवात केली, टेन्स प्लेसवरची ॲडिशन करताना टेन्स प्लेसवरनं सुरुवात केली, आणि जेव्हा मी थर्ड लाईन 100 प्लेसवरची जी ॲडिशन लिहितोय तेव्हा मी 100 प्लेसवरनं सुरू करणार. इथे 4 आणि इकडे 1 येणार. हा जो 1 आहे याची पोझिशन असणार आहे 1000 पोझिशन. ठीक आहे. मग आता यांची ॲडिशन करायची. आता 4च्या खाली काहीच नाही आहे. एक तर तुम्ही इथं 0 घ्या किंवा प्लस प्लस घ्या, तुम्हाला जे शाळेत शिकवलेलं असतं त्यानुसार. नाही घेतलं तर वेल अँड गुड. ओके. कारण आपल्याला इथं टाईम वाचवायचा. त्याचा लिहिण्याचा जो टाईम आहे 1 सेकंदसुद्धा आपल्याला तिथं घालवायचा नाही आहे. पण जर लक्षात येत असेल तर तुम्ही इथं 0 0 लिहू शकता. ॲडिशन केली, इथे 4, इथे 5, इथे 5 आणि इथे 1. या टाईपमध्ये तुमचा ही आली बेरीज. ही काय आली? ॲडिशन आली तुमची त्या सगळ्या 3 डिजिट्सच्या नंबरची. बेरीज किती आली? 1554. हे काय आले? पुढे विचारले कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. ओके. आता बघा तुम्हाला ऑप्शन दिलेत 7, 5, 6 आणि 8. आता सगळ्यात पहिल्यांदा बघायला गेलं 5चं बघा. 2 डिजिट्स तुम्हाला 2 ऑप्शन्स विचारले जे करेक्ट आहेत. मला 5चं माहिती आहे. 5चे सगळ्यात सोपे आहेत. 0 आणि 5 पाहिजे लास्ट डिजिट. इथं लास्ट डिजिट काय आहे? 4 आहे. म्हणजे या नंबरला 5ने डिवाईड होईल का? तर बिलकुल नाही होणार. म्हणजे एक ऑप्शन गेला माझा. ठीक आहे. त्यानंतर 8चं मला माहिती आहे. सर लास्ट 3 डिजिट घ्यायचे आहेत मला 8साठी. तर 554चं जर मी 8ने डिव्हिजन केलं तर याला 8 सांगा 48 साठी 56, 48, 7 94 72 रिमाइंडर येतो 2. म्हणजे याला 8ने पण डिवाईड होत नाही. मग उरले कोणते 2 ऑप्शन? 7 आणि 6. हेच तुमचे काय असणार आहेत? आन्सर असणार आहेत. म्हणजे या नंबरला 7 आणि 6ने डिवाईड होतो. ठीक आहे. जे माझ्याकडे अवेलेबल आहे सगळं त्याच्यावरनं जेवढ्या इझी पद्धतीने मला करता येतं तेवढ्या इझी पद्धतीने मला सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही आहे. याला 7ने डिवाईड होणार आहे, 6ने पण डिवाईड होणार आहे. ठीक आहे. 6ने कसं डिवाईड होणार आहे? 6ची कंडिशन काय होती? एक 3ने डिवाईड झाला पाहिजे, 2ने डिवाईड झाला पाहिजे. आता लास्ट डिजिट 4 आहे म्हणजे 2ने डिवाईड होणार आहे. 3ने डिवाईड होण्यासाठी सम ऑफ डिजिट्स. हे मी रिपीट का सांगते? कारण जेवढं तुमच्या कानावरती पडेल तेवढं त्याची तुमची रिव्हिजन होणार आहे. ओके. नाहीतर मला तुमचा आन्सर मी इथं शोधून दिलेला आहे, विषय संपलेला आहे. बट रिव्हिजन व्हावी म्हणून मी तुम्हाला इथं परत परत ते सांगतोय. काही क्वेश्चनमध्ये सांगणार आहे, त्याच्यानंतर मी सांगणार नाही आहे. ते तुम्हाला तुमचं शोधायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. 2ने झालं. आता नंतर पुढचं काय? 3साठी काय पाहिजे? सगळ्यांची ॲडिशन 3ने डिवाईड पाहिजे. आता नीट बघितलं 5 आणि 4 नाही 3ने डिवाईड होते म्हणून कट केले. 5 1 6 ॲडिशन होती 3ने डिवाईड होते म्हणजे सगळे नंबर कट झाले. म्हणजे याला 3ने पण डिवाईड होतं आहे म्हणजे याला 6ने पण डिवाईड होणार म्हणजे होणार. हे लक्षात आलं. तसंच 7चं जर बघायला गेलं तर काय सांगितलं होतं? 155 लास्ट डिजिट सेपरेट करायचा. 155मधनं या डिजिटची डबल मायनस करायची. हे येते 147. आता 147ला 7ने डिवाईड करा. 7 1 7, 7 2 14, 7 2 14, 7 1 7, रिमाइंडर राहिला 0 म्हणजे 7ने पण डिवाईड होते. हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्हाला हे सगळं लक्षात घ्यायचं असतं. ओके. आय होप हे सगळं तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके. जे क्वेश्चन्स तुम्हाला हार्ड वाटत आहेत, जे क्वेश्चन्स डिफरंट वाटत आहेत, व्हिडिओ पॉज करायचा आहे, त्याचा आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. शॉर्ट ट्रिक पण तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्या. ओके. तुमच्या भाषेमध्ये. ओके. तुम्हाला जसं लक्षात राहील त्या टाईपमध्ये लिहून घ्या. माझं असं काही म्हणणं नाही की जे तुम्हाला शिकवते तसंच लिहिलं पाहिजे असं काही नाही. माझं काही म्हणणं नसतं. ओके. मी म्हणतो मुलांना ज्या पद्धतीमध्ये समजते त्या पद्धतीने घ्या. मी तुम्हाला जेवढ्या मेथड मला सांगता येतील तेवढ्या मेथड तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेन. ओके. पुढे जाऊया. एकच मिनटं. हां. पुढे 3 अंकी सर्वात मोठी संख्या. ओके. लार्जेस्ट 3 डिजिट नंबर. लार्जेस्ट 3 डिजिट नंबर. त्यानंतर
1 डिजिट प्राईम नंबर प्राईम यांची ॲडिशन, 1 डिजिट प्राईम ॲडिशन यांचा काय करायचं, मल्टिप्लिकेशन. यू हॅव टू मेक द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस नंबर अँड देन यू हॅव टू चेक कोणत्या नंबरने त्याला डिवाइड होते. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल विच इज द लार्जेस्ट 3 डिजिट नंबर? ऑब्वियसली 999 इज द लार्जेस्ट 3 डिजिट नंबर. सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या 999. एक अंकी सर्व मूळ संख्या कोणत्या कोणत्या? 3, 2, 5 आणि 7. यांची काय करायची तुम्हाला ॲडिशन केली तर 7 5 12 3 15 2 17. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 999 इंटू 17 आणि तुम्हाला चेक करायचं जो ऑप्शनमध्ये आहे त्यातनं कशानं तुम्हाला या डिव्हिजनला या मल्टिप्लिकेशनला डिवाइड होणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा 8नी आपला ऑप्शन काय काय आहेत? 8, 5, 9 आणि 18. ओके, 8नी. आता तुम्ही जर 8नी चेक केलं तर या दोनपैकी 8नी 999ला पण डिवाइड होत नाही, 17ला पण डिवाइड होत नाही. म्हणजे यातला मल्टिप्लिकेशनला 8नं डिवाइड होणार नाही. लॉजिक लावलं आहे, सरळ लॉजिक लावलं आहे. 999ला 999ला 8ने डिवाइड होत नाही, 17ला पण 8ने डिवाइड होत नाही. म्हणजे हा जो मल्टिप्लिकेशन येणार आहे या मल्टिप्लिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा 8चा फॅक्टर असणार नाही किंवा त्याचं काही काम नसणार आहे. त्यामुळे त्याला 8ने डिवाइड होणार नाही, हे मला जागेवर कळालं. ओके, तसंच पुढं 5चं काय सांगितलं होतं? लास्ट डिजिट 0 आणि 5 पाहिजे. ओके, लास्ट डिजिट. आता 999मध्ये 999 इंटू 17 999 गुणिले 17मध्ये तुम्हाला लास्ट डिजिट शोधायचं आहे. ओके, तर लास्ट डिजिट शोधण्यासाठी दोन्हीही नंबरचे फक्त लास्ट डिजिट चेक करा. 999मध्ये 9 आहे, इथं 7 आहे. या दोघांची ॲडिशन करा. 9 7 जा 63, 9 7 63. ओके, म्हणजे जे काही मल्टिप्लिकेशन येणार आहे या दोघांचं त्याचा लास्ट डिजिट असणार आहे तुमचा 3. आणि आपल्याला किती पाहिजे? 0 आणि 5 पाहिजे. म्हणजे याला 5नं पण डिवाइड होणार नाही. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढं 9. आता नीट बघितलं तर 9नं डायरेक्ट 999ला डिवाइड होतं आहे, त्यामुळं 9नं डिवाइड होणार आहे या नंबरला, हे मला कळालं. ओके, बट 18चं काय? 18साठी काय सांगितलं होतं? 9 आणि 2नं पण डिवाइड झालं पाहिजे. तर यातलं जर 9नं डिवाइड होते बट 2ने डिवाइड होते का? नाही, कारण का लास्ट डिजिट परत इथं 3 आहे, त्यामुळे याला 2ने डिवाइड होत नाही, म्हणून याला फक्त एकाच नंबरनं डिवाइड होते 9नं. सो याचा आन्सर येणार आहे 9. हे क्लिअर आहे? ओके, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे 23च्या टेबलमध्ये. ओके, 23च्या टेबलमध्ये जे काही सगळ्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची, ॲडिशन करायची. ओके, 23चा टेबल लिहायचा, त्यातल्या सगळ्या नंबरची ॲडिशन करायची आणि त्याला चेक करायचं की कोणत्या संख्येने भाग जातो. परत एकदा 2 अचूक पर्याय म्हणजे तुम्हाला 2 करेक्ट अल्टरनेटिव्स तुम्हाला चेक करायचे. ओके, आता सगळ्यांची ॲडिशन करत बसायचं नाही, इथं डोकं लावायचं आहे. याला स्टार क्वेश्चन करा, पाहिजे तर नोटबुकमध्ये लिहून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे? 23चा टेबल 23, 46, 69 असं लिहित गेलो कुठपर्यंत? 20 230. 23 10 जा 230. 23चा टेबल लिहिला, 23 1 23, 23 2 46, 23 3 69 असं कुठपर्यंत? 23 10 230पर्यंत आपण हे लिहिलं. ओके, आता तुम्हाला काय करायचं? या सगळ्यांची ॲडिशन करायची आहे. आता याची ॲडिशन करत बसायचं नाही, इथं डोकं लावायचं थोडंसं. काय डोकं लावायचं बघा इकडं. याची ॲडिशन करत बसलात तर 2 क्वेश्चनचा टाईम एकाच क्वेश्चनला जाईल, त्यामुळे ते करायचं नाही. त्यामुळे इथं थोडंसं डोकं लावायचं. 23ला मी असं लिहू शकतो का रे? 23 मल्टिप्लाय बाय 1. 46ला 46ला 23 गुणिले 2 69ला 23 गुणिले 3 लिहू शकतो. याच टाईपमध्ये मी लिहित गेलो तर 23 गुणिले 10 हे शेवटी मी असं लिहितो. यस, मी लिहू शकतो. ठीक आहे, आता नीट बघा या सगळ्या सिरीजमध्ये. ओके, या सिरीजमध्ये हा 23 कॉमन आहे, मला ॲडिशन करायची आहे सगळ्यांची, बरोबर? हा 23 कॉमन आहे. मग मी काय करतो? हा 23 कॉमन करतो आणि राहिलं काय माझ्या ब्रॅकेटमध्ये? 1 2 3 कुठपर्यंत? सॉरी, हे कुठपर्यंत राहिलं? 10पर्यंत. आणि आता मला करायची या सगळ्यांची ॲडिशन. ओके, मग 23 मल्टिप्लाय बाय या सगळ्यांची ॲडिशन. आता जेव्हा पहिला टॉपिक शिकवला होता तेव्हा त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला दिला होता.
सम ऑफ एन नॅचरल नंबर्स. सम ऑफ एन नॅचरल नंबर्स एन इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला तुम्हाला इथं वापरावा लागणार आहे. कोणासाठी? या ब्रॅकेटसाठी, ॲडिशनसाठी. हे लक्षात घ्या. ओके, इथं सगळं तुम्हाला एकाच वेळेला अप्लाय करायचं आहे, सगळं डोक्यात पाहिजे. ओके, मग इथं एनची व्हॅल्यू काय आली? 10 आहे. लास्ट 10पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. मग कशी करायची? एन 10, एन प्लस वन, 10 प्लस 1 म्हणजे हे झालं 11, त्याला भागिले 2. बे एके बे, बे पंचे 10, 11 पाची 55. म्हणजे हे कसं आलं तुमचं पुढं? 23 गुणिले 55. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला या सगळ्यांची बेरीज तुम्हाला भेटते. बट इथं बेरीज ॲडिशन करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं नाही. आपल्याला डायरेक्ट उत्तराकडे जायचं. काय बघायचं? ऑप्शन कोणते कोणते? 23, 5, 72 आणि 15. 15साठी काय सांगितलं? 5ने आणि 3ने मल्टिप्लाय झालं पाहिजे, डिवाईड झालं पाहिजे. 72ला 8 आणि 9नं डिवाईड झालं पाहिजे. ओके, हे मी थोडंसं ऑप्शनवरनं जातो. मल्टिप्लिकेशन करून पुन्हा त्यांचं डिव्हिजन करत बसायचं नाही. ओके, आता नीट बघायला गेलं 23 हा प्राईम नंबर आहे, म्हणजे 23ला फक्त 23नं भाग जाणार आहे आणि तो आपल्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे एक उत्तर तुम्हाला मिळालं 23. ओके, पुढं 55चं प्राईम फॅक्टरायझेशन कसं होणार आहे? 5 इंटू 11. जर 5 आहे तर त्याला 5नंच डिवाईड होणार आहे, म्हणजे आन्सर. ओके, 5ला 5नंच डिवाईड होणार आहे, बरोबर. मग 5ला 5नंच डिवाईड होणार आहे, तो पण आपल्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे त्या नंबरला 5नं पण डिवाईड होणार आहे. आणि आणखीन एक, जर ऑप्शनमध्ये 11 असता तर त्याला 11नं पण डिवाईड झालं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, जेवढे फॅक्टर तुमच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तेवढ्या सगळ्यांनी त्याला डिवाईड होणार आहे. ओके, 23ला 23 होणार, 55ला 5नं होणार आणि 11नं होणार. त्यातलं आपल्याकडे ऑप्शनमध्ये 5 आहे. ओके, आता आपल्याला 2च ऑप्शन चेक करायचे होते, 2च ऑप्शन आपल्याला शोधायचे होते. आपल्याला एक 23 भेटला, एक 5 भेटला. 72 आणि 15 ॲटोमॅटिकली कॅन्सल होतात. ओके, हे ॲटोमॅटिकली कॅन्सल होतात. ठीक आहे, लक्षात आलं आहे. पुढे जाऊया आपण. पुढे 126 या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. 126 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. 126 या संख्येला 18ने पूर्ण भाग जात नाही. ओके, ठीक आहे. 7, 18, 7, 26 असे. हां, आता इथं टेबल आहे. 18च्या टेबलमध्ये 126 येतं. 18, 7, 26 येतं. 18, 7 126, म्हणजे हा स्टेटमेंट करेक्ट आहे. पुढं इथं रेड पेन घेतो मी जरा, ग्रीन घेतो. ग्रीन नको, ग्रीन दिसत नाही नीट, ब्लॅक, ब्ल्यू. हां, आता 126 या संख्येला 3नं पूर्ण भाग जातो. 126 इज द नंबर डिव्हिजिबल बाय 3. चेक करा सगळ्यांची डिजिटची ॲडिशन. 6 + 2 + 1 9 येतं. 3नं डिवाईड होतं. येस होतं आहे, म्हणजे अ बरोबर आहे. ए स्टेटमेंट बरोबर आहे, बी स्टेटमेंट बरोबर आहे. आणि 126 या नंबरला आत्ताच बघितलं, 18च्या टेबलमध्ये 126 येतं, त्यामुळे थर्ड स्टेटमेंट पण करेक्ट आहे. ओके, ओके, भाग जात नाही, इथं नाही विचारलं, म्हणजे हे स्टेटमेंट 3 नंबरचं स्टेटमेंट करेक्ट आहे. शब्दांकडे लक्ष द्या, शब्दांकडे लक्ष द्या. तेच म्हटलं काहीतरी गडबड झाली. शब्दांकडे लक्ष द्या. स्टेटमेंट सी, थर्ड स्टेटमेंट हे लास्ट नाही आहे, म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग आहे, कारण त्याला 18नं डिवाईड होतं, कारण 18च्या टेबलमध्येच 126 आहे, म्हणजे त्याला 18नं डिवाईड होणारच आहे. ओके, त्यामुळे अ आणि ब अचूक आहे. असा ऑप्शन म्हणजे पहिला ऑप्शन तुमचा आन्सर असणार आहे. केवळ अ आणि ब बरोबर क चूक, ऑनली ए आणि बी बरोबर सी रॉंग, हा तुमचा ऑप्शन तिथं तुम्ही टिकमार्क करायचा आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. 3 व 4ने निश्चेष भाग जाणार आहे. ओके, द नंबर डिव्हिजिबल बाय 3 and 4 इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय 12. येस, आपण स्टडी केला होता. 12ला ज्यांनी डिवाईड होतो, ज्यांना 3 आणि 4ने डिवाईड होतो त्याला 12ला डिवाईड होणारच आहे. पुढचा 9ने, इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 and 2 देन दॅट नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 18. येस, दिस इज ऑल्सो करेक्ट. आता आपण मागच्या 2-3 क्वेश्चनमध्ये पण बघितलं होतं. सेम 9 and 4
and then 36. If a number is divisible by 9 and 4, so that number is 36. Yes, this is also correct. All three are correct. So option number 3, A, B, C correct. This is your option. You have to mark in the answer sheet. ठीक आहे, पुढे जाऊया. 11 स्टार सर्कल 8 याला 6ने निश्चित 6ने. ओके, या टाईपचा क्वेश्चन आपण आधी पण एकदा घेतलेला होता. इथे परत एकदा थोडंसं रिव्हिजन करूया. 11 स्टार सर्कल, तर सर्कलचा डिझाईन या टाईपमध्ये. ओके, दिस इज डिव्हिजिबल बाय 6 अँड स्टार इज लेस दॅन 1 बाय लेस दॅन 1 फ्रॉम सर्कल. ओके, म्हणजे सर्कलचा जर 5 असेल तर त्याच्यापेक्षा 1 लेस इथं 4 असणार आहे. सर्कल जर 7 असेल तर त्याच्यापेक्षा 1 लेस 6 असणार आहे. या टाईपमध्ये ही कंडिशन आहे. ओके, तर ही कंडिशन लक्षात ठेवायची आपल्याला. उत्तर काय बघूया. 6नं डिवाइड होणार आहे, याचा मिनिंग याला 3नं पण डिवाइड झाला पाहिजे, 2नं पण डिवाइड झाला पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही. जर 2ने डिवाइड असेल तर लास्ट डिजिट 8 आहे, म्हणजे आतमध्ये कुठले डिजिट असले तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे 2चा इथं विचार करता येणार नाही. मग कुठला विचार करायचा, 3चा विचार करायचा. ओके, 3ची ॲडिशन काय असेल, 3ची टेस्ट ऑफ डिजिट काय, द ॲडिशन प्लस 8 ही सगळी 3ने डिव्हिजेबल पाहिजे. आता 3ने डिवाइड व्हायला 8 + 1 9 होते, म्हणजे हे काढून टाकतो. आता उरलेले हे जे मधले 3 आहेत यांची ॲडिशन 3ने डिव्हिजिबल पाहिजे. ओके, आता ऑप्शनवरनं जायचं. ओके, पहिल्यांदा 7 घेतला. कोणाची विचारली आहे, स्टारची पोझिशन विचारली आहे. ओके, जर स्टार 7 असेल तर सर्कल माझा 8 पाहिजे. ओके, म्हणजे हे झालं 1 + 7 + 8, आन्सर येतं 16. नॉट डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे स्टारचा ऑप्शन 7 असणार नाही. पहिला ऑप्शन गेला. ओके, देन सेकंड 8, जर हा 8 असेल तर पुढचा 7 पाहिजे. 8 असेल तर पुढचा 9 पाहिजे. ओके, करून बघूया. 1 + 8 + 9, 8 9 17 1 8 1 9 1 18, 18 इज डिव्हिजिबल बाय 3. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे इथं स्टारची व्हॅल्यू काय असणार आहे, तुमची 8 असणार आहे. आणि जो सर्कल असेल त्या सर्कलची व्हॅल्यू असणार आहे तुमचा 9. या टाईपमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, हे सगळं लिहून घ्यायचं बरं का, लिहून घ्यायचं आहे. शिकवता शक्यतो जमलं तर शिकवताना लिहून घ्या. नाही जमलं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्या. ओके, इथं मी सगळं सांगतोय, एक्सप्लेन करतोय. पुढचा क्वेश्चन, स्टार 9 3 7 स्टार या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी पर्यायातील कोणता समान अंक ठेवला 9. ओके, तसंच आहे. इथून पुढच्या सगळ्या आता तुमचे सेमच असणार आहेत. ओके, डोकं लावायचं फक्त. 9 3 7 स्टार आहे, दोन्हीकडे सेम सिम्बॉल आहे. दॅट मीन्स यू हॅव अ सेम डिजिट ॲट बोथ प्लेसेस. देन नाव दिस इज नंबर डिव्हिजिबल बाय 9 and 3. ओके, 9 and 3. ओके, आता व्हॉट इज द कंडिशन फॉर द 9 and 3? The sum of digits must be divisible by 9 and 3. Okay, now we have checked if a number is divisible by 3, then it is also divisible by 9. But if a number is divisible by 9, we can't say, by mistake. If a number is divisible by 9, then it must be divisible by 3 also. Okay, but if a number is divisible by 3, then all numbers cannot be divisible by 9. ओके, त्यामुळं 3च्या ऐवजी आपण काय करूया, 9ला प्रिफरन्स देऊया. कारण जर 9ला डिवाइड झालं तर 3नं ऑटोमॅटिक डिवाइड होणार आहे. ओके, ॲडिशन आपल्याला सेम ॲडिशन. 9ला 9 गेला, इथं काय 7 + 3 7 + 3 10 आहे. ओके, ॲडिशनच बघायची ना, ऑप्शनवरनं जाऊ, काय हरकत नाही. 5 घेतला आहे, 5 + 3 8, 7 + 5 12 हे होतं आहे, पण ह्याला होत नाही आहे, त्यामुळे 5 ऑप्शन येणार नाही. 3 घेऊया, 3 3 7 3, 3 आणि 3 6 हे होतं आहे. ह्याला पण होत नाही आहे. 3 आणि 3 6 आणि 3 9 होते, 7ला होत नाही आहे, म्हणजे 9 पण 3 पण होणार नाही. 4 3 7 4. ओके, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18. ह्याला 9नं डिवाइड होते, म्हणजे स्टारची व्हॅल्यू आली इथं तुमची 4. ठीक आहे, आन्सर तुमचा इथं येणार आहे 4. पुढे जाऊया. आता पुढचे क्वेश्चन्स
तुम्ही तुमचे सॉल्व करा मनाने. मी तर आन्सर फक्त मार्क करतो आहे. या संख्येत 7 पाहिजे ना. 667 स्टारच्या डबल 10. ठीक आहे, बघूया. 667 मी अंदाजे घेतो होता. अंदाजे काय घेता येईल बरं? मी 6674 घेतो. 667 मायनस 8 केला तर हे होईल 669. परत 66 मायनस 18 हे झालं 48. याला डिवाइड होत नाही 7ने, म्हणजे 4 गेला. 662 घेतो. 662. ओके, मी सेवन काय नाही करते, मी फक्त 7ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी वापरते, सेपरेट करतो आहे. ओके, 667 मायनस 4 हे झालं 663. परत 66 मायनस 660 डिवाइड होत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 4 पण गेला. आता 5 येतो. 6675 म्हणजे 667 मायनस 10 हे डबल करायचं असतं. 7च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये डबल करायचं असतं. हे झालं 657. परत मायनस 14 51 हो ना. 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 7 कमी 7 7 1 ह्याला पण होत नाही, म्हणजे 5 पण गेला. ऑप्शन नंबर 1च राहिला 8. चेक करून बघा जायच्या आधी, तोही चेक करून बघूया. उगाच मनात शंका राहायला नको. कुठे गेला? 6678 लास्ट डिजिट सेपरेट केला. 667 मायनस 16 तर हे होईल एक 651 हा ना. 6 आणि 1 7, 5 आणि 1 6. पुन्हा हा मायनस केला. 65 मायनस 2 63. करेक्ट आहे. ओके, होतं हे. असं तुमचं कधी कधी होणार आहे. ओके, प्रत्येक वेळेला ऑप्शन पहिल्यांदाच हाताला लागणार नाही, कधी कधी शेवटपर्यंत लागेल. शेवटपर्यंत आपल्याला जायला लागू शकतं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचाचा आन्सर या 6 अंकी संख्या स्टार. ओके, 6 आणि पाहिजे म्हणजे याला 3 पाहिजे आणि 2 पाहिजे. 2चा काही संबंधच येत नाही, कारण लास्ट डिजिट 4 आहे, त्यामुळे तो कंपल्सरी होणार आहे. राहिल्या पक्षात 3चा बघायचा आहे. आणि स्टारच्या जागी सगळे सेम नंबर आहेत. चार वेळा स्टार आहेत ना. ओके, मग ह्याचं काय झालेलं 4 + 4 हे झालं 18. प्लसमध्ये हे जे स्टार आहेत त्याला 4ने मल्टिप्लाय करायचं, कारण 4 वेळा घ्यायचं आपल्याला, त्यामुळे 4ने मल्टिप्लाय केलं डायरेक्ट मी. आता स्टारच्या जागेवरती मी काय करतो, पहिल्यांदा 5 घेतो. 5 घेतला तर 8 + हे 20 होईल, म्हणजे 28. नाही, 3ने डिवाइड नाही होणार. सॉरी 3ने डिवाइड नाही होणार. पुढे जर मी 6 घेतला तर 8 + 24 24 + 8 32 नाही होणार. 8 घेतला, 8 + 8 32 8 4 32 8 40 यांनी पण होणार. 7 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. तरी चेक करू. 8 + 7 28 28 + 8 36 डिव्हिजिबल बाय 3. सो आन्सर इज 7. म्हणजे त्या स्टारच्या जागेवर किती येणार आहे? 7 येणार आहे. पुढं एखाद्या संख्येला 27ने भाग जात असेल, डिवाइड होत असेल, तर त्या संख्येला 3ने पण होणार आणि 9ने पण होणार. 9 3 27. ओके, पर्याय लास्ट बघा इथं. पर्यायातील कोणत्या संख्येत 358ने निशेष भाग जातो? 358ने निशेष भाग जातो. ओके, 8ने बघा. 8ने काय सांगितलं होतं? लास्ट 3 डिजिट बघायची आपल्याला, बरोबर. 8 मोठा आहे थोडा, आपण 8वरतीच बघूया. 8ने जर लास्ट 3 डिजिट बघितले तर 2 नंबरचा ऑप्शन पहिल्यांदा कॅन्सल होतो आणि 3 नंबरचा ऑप्शन कॅन्सल होतो.
नाही जात, त्यांच्या लास्ट 3 डिजिटला 8ने डिवाइड होत नाही. तुम्ही करून बघा. मी तर डायरेक्ट आन्सर सांगतोय. ओके, बाकीच्या 2 नंबरला होतोय. त्यानंतर ऑप्शन काहीतरी हॅशटॅगमध्ये जाईल बरं का. हा क्वेश्चन काहीतरी हॅशटॅगमध्ये जाणार आहे, कारण 5ने डिवाइड होत असेल तर लास्ट डिजिट मस्ट बी 0 और 5 आणि नेमके तेच 2 कॅन्सल होत आहेत. नाही. थांबा. मी गडबड केली. थांबा. मी गडबड केली. 8ने फक्त याला डिवाइड होत नाही, त्यामुळे हे कॅन्सल झाला. ओके, त्यानंतर उरले हे सगळे बाकीचे 3. बरोबर. बाकीच्या 3मध्ये 200 800 जातो का? 200 गेले 8. 8 2 16, 4 उरले 8. सॉरी 8 200ला जातोय. सॉरी. ओके, 8चं काम संपलं. पुढं 5 आहे. 5 म्हणजे काय पाहिजे? लास्ट डिजिट 0 आणि 5 पाहिजे. 0 और 5 पाहिजे. तर दिलेल्या ऑप्शनमध्ये इथे 2 आहे, इथे 8 आहे, म्हणजे हे 2 पण कॅन्सल झाले. फक्त हा नंबर शिल्लक राहतो. हा तुमचा काय असणार आहे? आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके, चला. विच इज द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट्स 5 6 7 8 9 ओनली वन्स अँड डिव्हिजिबल बाय 8. ओके, डिव्हिजिबल बाय 8 हे महत्त्वाचं आहे. 5 डिजिट नंबर आहे. तुम्हाला जे आन्सर दिले ते सगळे 5 डिजिटमध्ये आहेत. आता तुम्हाला डायरेक्टली ऑप्शनवरती जायचं आहे. ऑप्शनवरचे लास्ट 3 डिजिट बघायचे आहेत फक्त. त्याला 8ने कशाला डिवाइड होतोय ते आधी चेक करा. ओके, मला तर एकच ऑप्शन दिसते डायरेक्टली. 8 1 जा 8 आणि इथे 856ला बघा लास्ट. 8 1 जा 8 आणि 8 0 जा 0, 8 7 जा 56, 8 7 56. हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे डोक्यामध्ये. डोक्यात कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे. 8चा टेबल तुमच्या डोक्यात पाहिजे. आता हेच कशावरनं? इकडं पण आहे 856. 1 नंबरला पण आहे. याला पण डिवाइड होऊ शकतं. बट आणखीन एक कंडिशन दिली, ग्रेटेस्ट विचारला आहे. आता 79,000 आणि 97,000 मध्ये ग्रेटर कोण आहे? 97,000 आहे. सो दिस इज युअर ऑप्शन. कंडिशन सगळ्यात लक्षात घ्यायची आहे. ग्रेटेस्ट, 5 डिजिट नंबर आणि डिव्हिजिबल बाय 8. सगळ्या कंडिशन तुम्हाला डोक्यात पाहिजे. ओके, पुढे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ प्राईम फॅक्टर्स? डिफरन्स विचारला आहे कोणामधला? प्राईम फॅक्टर्स अँड ऑल फॅक्टर्स ऑफ नंबर 30. अरे बापरे, हे काय आहे? ओके, आधी 30चे फॅक्टर्स लिहूयात आपण. 30चे फॅक्टर्स आहेत 1 2 3 4 नाही 5 6 10 15 आणि 30. यातले ऑल फॅक्टर्स म्हणजे या सगळ्यांची ॲडिशन करायची. आणि यातले फक्त प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत? 2 3 5 एवढेच आहेत. 5 आणि 3 7 आणि 2 9. काहीतरी गडबड आहे का? डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ प्राईम फॅक्टर्स अँड ऑल फॅक्टर्स ऑफ द नंबर 30. सॉरी ॲडिशन नाही करायची आपल्याला, काउंटिंग विचारलं आहे. ॲडिशन तेच म्हटलं, ॲडिशन केली आणि डिफरन्स घेतला तर काहीतरी वेगळंच येते. आपल्याला काउंटिंग करायची आहे. हे प्राईम फॅक्टर्स आहेत आपले. टोटल काउंट किती यांचा? 3. आणि हे ऑल फॅक्टर्स आहेत. ह्याचा काउंट किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहे. यांचा डिफरन्स किती आहे? 8 - 3 5. दिस इज युअर करेक्ट आन्सर. हे असेच क्वेश्चन आहेत. तुम्हाला ऑन द स्पॉट तुम्हाला विचार करायचा आहे. मी ऑन द स्पॉट विचार करतो. मी काय आधी ठरवून येत नाही की मला हे शिकवायचं आहे. जे मिळते ते शिकवायला घेतो आहे. ओके, पुढे फाइंड सच नंबर विच वेन मल्टिप्लाइड बाय इट सेल्फ द प्रोडक्ट वी गेट इक्वल. फाइंड सच नंबर विच वेन वी मल्टिप्लाय. फाइंड सच नंबर विच वेन मल्टिप्लाइड बाय इट सेल्फ म्हणजे एका नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं आहे. द प्रोडक्ट वी गेट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ 27. ओके, 27चे डिव्हिजर काढूया आधी आपण. 1 3 9 27 एवढेच येणार आहेत. आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे परत 27 × 27च येतं आहे. म्हणजे हे 27 × 27च आहे. म्हणजे हा थोडक्यात आपला 27चा स्क्वेअर विचारला आहे, जो की आपल्याला असतो 529 नाही
27 फाइंड सच नंबर, तो नंबर विचारलाय, तो नंबर कोणता आहे? ओके, तो नंबर विचारला आहे. म्हणजे याची व्हॅल्यू जेव्हा कधी असणार आहे 27 असेल तेव्हाच 27 इंटू 27 होईल. सेम नंबर मल्टिप्लाय बाय अगेन आणि त्याचे फॅक्टर्स काढले ते पण काढणार 27 मल्टिप्लाय. तर आन्सर तुमचं 27. तो तुम्हाला नंबर विचारला, त्यांचा क्वेश्चन नाही विचारलेला, सॉरी स्क्वेअर नाही विचारलेला. ओके, फाइंड सच नंबर विचारला बरं का. कोणता नंबर आहे, असा कोणता नंबर आहे ज्याला स्वतःनेच मल्टिप्लाय केलं 27ला 27लाच मल्टिप्लाय केलं. हे मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन कोणाचं, ऑल द डिवायझर्स ऑफ 27. ओके, 27चे सगळे फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन सेम यायला पाहिजे. तर तो नंबर आहे तुमचा 27. ओके, येस. असे प्रश्न येणार आहे तुम्हाला, ऑन द स्पॉट विचार करायचे आहेत. अशा प्रश्नाचा तुम्हाला प्रॅक्टिस करायची म्हणजे करायचीच आहे, त्याला ऑप्शन नाही आहे. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स हॅव ओनली 2 फॅक्टर्स. ओनली 2 फॅक्टर्स आहे म्हणजे हा मला प्राईम पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. तर आणि तुम्हाला सांगितले 1 to 100 मधले सगळे प्राईम नंबर करायचे आहेत. तर यातला तुमचा फक्त 73 असा आहे जो प्राईम नंबर आहे. ओके, हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 10 to 30 हॅव ओनली 2 फॅक्टर्स. म्हणजे परत एकदा तुम्हाला इथे विचारलेत प्राईम, कुठले प्राईम, 10 to 30 मधले. ओके, मग 10 to 30 मध्ये लक्षात असले, काउंटिंग असलं माहिती आहे, नसलं तर लगेच लिहायचं आहे. 11, 13, 17, 19, 21, 23, 21 नाही 23, 24, 25, 26, 27, 29, 2, 2, 2, 6. आन्सर इज 6. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मल्टिपल ऑफ द नंबर, मल्टिपल विचारले, ऑफ द नंबर 19 इज नॉट मल्टिपल. ओके, पूर्ण क्वेश्चन वाचा, नॉट मल्टिपल. 19चा मल्टिपल 99 आहे, 29, 57, 49. ओके, 19चा टेबल थोडक्यात, 19 2 19, 19, मी मराठीत घेतो, 19 29 57 19 76. दिस इज युअर आन्सर. नॉट 75 इज नॉट द मल्टिपल ऑफ नंबर 19. पुढे, विच वन ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ नंबर्स रिप्रेझेंट कॉमन फॅक्टर्स 44 and 66. कॉमन ग्रुप ऑफ फॅक्टर्स 44 and 66. बघितलं लक्षात आलं पाहिजे. 44 म्हणजे हे आलं 11, 11 इंटू 4, 11 इंटू 4 म्हणजे 11 इंटू 2 इंटू 2. 66चं काय, 11 इंटू 6, 11 म्हणजे 11 इंटू 3 इंटू 2. कॉमन काय दिसते मला, 11 इंटू 2 कॉमन दिसतोय. ओके, आणि 1 तर कंपल्सरी त्यासोबत असणारच आहे. ओके, माझा ऑप्शन कुठे तुमचा, एक मिनटं, मी प्राईम फॅक्टरायझेशन केलं, मला काय विचारलं आहे, फॅक्टर्स विचारलं आहे, बरोबर आहे. हां, हा ऑप्शन आहे तुमचा 1 2 11 22. दिस इज युअर ऑप्शन. नाही लक्षात आलं काय केलं, काही नाही केलं, हे थोडं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे मी, तुम्हाला मी लिहून दाखवतो. हे थोडंसं तुम्ही मोठे झालं की तुम्हाला हे कसं केलं लक्षात येईल. 44च्या फॅक्टर्स काय आहेत, 1 2 4 11 22 आणि 44. 66चे काय येणार आहेत, 1 2 3 22 33 आणि 66. तर 1 कॉमन आहे, एकच मिनटं सॉरी, 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 22 कॉमन आहे, 6 आणि 11 राहिला, 11 कॉमन आहे. 1 2 11 22. मी काय केलं, हे बघा काय मल्टिप्लिकेशन काढलं होतं, 1 इंटू 11 इंटू 2 म्हणजे 1 आहे, 2 आहे, 11 आहे आणि 11 2 जा 22 हे पण आहे, या टाईपमध्ये. हे थोडंसं मोठं झालं, ते हे हाय लेवलचं मॅथमॅटिक्स आहे, सॉरी हाय लेवलचं ॲप्टिट्यूड आहे, स्कॉलरशिप आहे, ते तुम्हाला पुढच्या वेळेस सॉरी मोठं झालं ते नंतर तुम्हाला सांगितलं जाईल, ते मी काय तिथे सांगत बसत नाही आहे. आजचा लास्ट क्वेश्चन बघूया. फाइंड द सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ द फाइंड सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ, क्वेश्चन काय, सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ, ओके, सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ, सम ऑफ हायेस्ट डिव्हिजर ऑफ 39 अँड लोएस्ट डिव्हिजर ऑफ 27. हा क्वेश्चन मी इथेच एक्सप्लेन करतो. 27 39 डोकं खाणारा क्वेश्चन आहे, नीट डोकं जागा ठेवायचं आहे. काय विचारले बघा, इथं थोडं ग्रीनमध्ये वरती बघा, सम कोणाची, ऑल डिव्हिजर्स ऑफ, कोणाच्या ऑफ, पुन्हा सम,
सम ऑफ कोणाची सम, हायेस्ट डिव्हिजर म्हणजे तुम्हाला हायेस्ट डिव्हिजर ऑफ 39 आणि प्लस करायचं आहे अँड लोएस्ट डिव्हिजर ऑफ 27 या टाईपमध्ये. ओके, म्हणजे 39चा हायेस्ट डिव्हिजर काढायचा, 27चा लोएस्ट डिव्हिजर काढायचा, त्याची सम करायची, ती जी सम केल्यानंतर आन्सर येईल त्याचे सगळे ऑल डिव्हिजर्स काढायचे आणि पुन्हा त्या ऑल डिव्हिजर्सची ॲडिशन करायची. ओके, सगळे डिव्हिजर काढत बसायचं नाही, इथं डोकं लावायचं. हायेस्ट डिव्हिजर ऑफ 39 आपण जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा शिकवलं होतं, द हायेस्ट डिव्हिजर ऑफ ऑल नंबर्स इज द नंबर इटसेल्फ, म्हणजे हा स्वतः 39 असतो. ठीक आहे, आणि कुठल्याही नंबरचा लोएस्ट डिव्हिजर हा नेहमी काय असतो, 1 असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे लोएस्ट डिव्हिजर ऑफ 27 काय असणार आहे, 1 असणार आहे आणि हायेस्ट डिव्हिजर हा नेहमी 39 असणार आहे. यांची सम काढायची तुम्हाला 40. याचे सगळे फॅक्टर्स 1, 2, 4, 5, 8, 8, 45, 10, 20 आणि 40. ओके, आता यांचं कॉम्बिनेशन करायचं. 40, 10, 20चं काही विषय संबंधित नाही, काही फरक पडत नाही. 40 आणि 70 हे 70 झालं डायरेक्ट. ओके, 8 आणि 2 10 झालं, 5 + 4 + 1 10 झालं, सगळ्यांची ॲडिशन आली 87, 90, 90. सो आन्सर इज 90. हे लक्षात आलं, कळाले? हे सगळं तुम्हाला करायचं आहे. ओके, प्रॅक्टिससाठी हे काही क्वेश्चन्स आहेत. आय नो मराठीमध्ये आहेत, थोडंसं मराठीमधनं लर्न करायचा प्रयत्न करा, कारण आपल्याला मराठी हा विषयसुद्धा आहे. ओके, एखादा क्वेश्चन नाही कळाला कॉमेंटमध्ये सांगा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला एक्सप्लेन नक्की करेन. हा एक आहे, अजून हा एक क्वेश्चन आहे, हा एक पेजेस आहेत. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी करायचे आहेत. ओके, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, नोटबुकमध्ये लिहून काढा, प्रॅक्टिस करा. एखादा नाही कळाला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नंतर टाकलं तरी चालेल, किंवा जो पुढचा व्हिडिओ होईल त्याच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. ओके, प्रत्येक व्हिडिओला मी एक सगळ्यात शेवटी माझ्यासाठी ॲक्च्युली दिला आहे, त्या व्हिडिओचा मी नंबर दिलेला आहे. ओके, V0025 या टाईपमध्ये. ओके, क्वेश्चन टाकताना व्हिडिओचा नंबर टाकलात आणि त्याच्यामध्ये होमवर्क पेज हे मेन्शन केलं, किंवा क्वेश्चनचा थोडासा पार्ट जरी तुम्ही क्वेश्चन मेन्शन केला तरी मला समजून जाईल. पण हा व्हिडिओ नंबर फक्त नीट टाका, व्हिडिओ नंबर महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी एक नंबर लिहिला आहे. ॲक्च्युली तो माझ्यासाठी आहे, की मी माझ्याकडनं किती व्हिडिओ बनवले झाले त्यासाठी आहे. पण जेव्हा तुम्हाला जर एखादा प्रॉब्लेम टाकायचा असेल, तुम्ही व्हिडिओ नंबर तो मेन्शन करू शकता. तो युनिक आहे, प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळा नंबर असणार आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये होमवर्क पेज म्हणजे आता तुम्ही आता बघितलं, हे होमवर्कसाठी तुम्हाला हे होमवर्क हा पेज 1 आहे, हा तुमचा होमवर्क पेज 2 असेल. व्हिडिओ नंबर तुमचा जो काही व्हिडिओ असेल त्या व्हिडिओसाठी हा पेज 2 असेल. मग तुम्ही व्हिडिओ नंबर होमवर्क पेज 2 असेल, त्या 2मध्ये तुम्ही फक्त क्वेश्चनचं मेन्शन करा. ओके, आता समजा 2268 नॉट डिव्हिजिबल हा क्वेश्चन एक्सप्लेन करा. तिथे लिहा फक्त 2268 नॉट डिव्हिजिबल हा क्वेश्चन मला एक्सप्लेन करायचा आहे. तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की एक्सप्लेन करेन. ओके, ठीक आहे. तर आता आपण इथे थांबूयात, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर न करा, आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, अशाच अजून मजेदार व्हिडिओसाठी. तोपर्यंत पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.